जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून टीसी घेऊन जात असेल किंवा विदाऊट टीसी जात असेल, तेव्हा तो विद्यार्थी पुढे काय करणार आहे, भविष्यात त्याचं काय नियोजन आहे, ही बाब त्याच्या पालकाकडून किंवा विद्यार्थ्याकडून आपण नोंदवून घेतली पाहिजे आणि तसा उल्लेख आपण एखाद्या रजिस्टर मध्ये करून ठेवायला हवा. कारण आपल्या शाळेतून जाणारा विद्यार्थी भविष्यात त्याच्या करिअरचं काय होतं, भविष्यात त्या विद्यार्थ्यांनी काय प्रगती केली आहे किंवा भविष्यात त्या विद्यार्थ्याचं काय होणार आहे, ही बाब शिक्षक मुख्याध्यापक म्हणून आपल्याला माहित असायला हवी आणि म्हणून त्या विद्यार्थ्याचा संपूर्ण स्टॅटस आपल्याला माहित असला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या शाळेचा ड्रॉप बॉक्स क्लिअर होणार नाही, आपल्या शाळेतील ड्रॉप बॉक्स मध्ये असलेल्या संपूर्ण विद्यार्थ्याचा स्टॅटस आपण ते नमूद करणार नाही, दाखवणार नाही, तोपर्यंत नवीन एंट्री टॅब मिळणार नाही. आणि जे विद्यार्थी आता आपल्या शाळेमध्ये एनरोल आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांची नावं युडास प्लसच्या पोर्टलला घेता येत नाही आहेत, अशांसाठी सर्वात महत्वाची बाब अशी आहे की तात्काळ हा ड्रॉप बॉक्स क्लिअर करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलचं डॅशबोर्ड आहे आणि आजचा व्हिडिओ हा स्पेशली ड्रॉप बॉक्स बाबतचा आहे. अकॅडमिक इयर 2024-25 वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक डॅशबोर्ड येणार आहे आणि या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला जे वेगवेगळे मेनूज दिलेले आहेत, युटिलिटीज दिलेले आहेत, त्यामधील ड्रॉप बॉक्स हा जो आपला अत्यंत महत्वाचा बॉक्स आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ड्रॉप बॉक्स काय आहे, ड्रॉप बॉक्सचा उपयोग कसा करायचा आणि तो ड्रॉप बॉक्स खाली कसा करायचा, शून्य कसा करायचा, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर डाव्या साईडला जे वेगवेगळे मेनूज दिलेले आहेत यामधील लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग तिथे आपल्याला ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स पाहायला मिळतील. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये आजच्या तारखेला जेवढे विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल. सर्वात अगोदर ड्रॉप बॉक्स काय आहे हे समजून घ्यायचं आहे. ड्रॉप बॉक्स ही अशी एक स्पेस आहे जी युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये जे विद्यार्थी आपण एंटर केलेले आहेत किंवा त्या रजिस्टर केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित असं स्थान आहे. समजा एखादा विद्यार्थी प्रमोट होऊन दुसऱ्या शाळेमध्ये गेलेला आहे तर त्या विद्यार्थ्याला या ड्रॉप बॉक्स मध्ये ठेवलं जातं. समजा आपली शाळा 1 ते 4 ची आहे किंवा 1 ते 7 ची किंवा 1 ते 12 ची आहे किंवा 5 ते 12 ची आहे आणि तो विद्यार्थी जेव्हा 12वी पास होऊन आपल्या शाळेच्या बाहेर जातो तेव्हा त्या विद्यार्थ्याला आपण या ड्रॉप बॉक्स मध्ये आणून ठेवतो. आणि त्याचबरोबर समजा एखादा विद्यार्थी मधल्या काळामध्ये आपल्या शाळेतून टीसी घेऊन गेला असेल किंवा एखादा विद्यार्थी इरेग्युलर असेल, अशा विद्यार्थ्याला आपण या ड्रॉप बॉक्स मध्ये आणून ठेवू शकतो. तर ड्रॉप बॉक्स हा असा स्पेस आहे, अशी जागा आहे ज्या ठिकाणी त्या शाळेमध्ये सद्यस्थितीमध्ये ऍक्टिव्ह नसलेले किंवा सद्यस्थितीमध्ये ते प्रवाहात नसलेले विद्यार्थी आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये पाहता येतात. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण ड्रॉप आउट केलं तर तो विद्यार्थी सुद्धा ड्रॉप बॉक्स मध्ये जातो. तर या ड्रॉप बॉक्सचा उपयोग विद्यार्थ्यांना एका स्पेशल सेक्शन मध्ये राखून ठेवणं आणि ज्या शाळेमध्ये ते विद्यार्थी शिकायला गेलेले आहेत त्या शाळांना या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करण्यासाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देणं हे आपल्या ड्रॉप बॉक्सचं काम आहे. जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमधून आपल्या शाळेमध्ये आलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला ड्रॉप बॉक्स हे एकमात्र लोकेशन आहे. त्यातून आपल्याला तो विद्यार्थी पिकअप करता येतो आणि आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करता येतो. तर मित्रांनो, या ड्रॉप बॉक्सला आता शून्य करायचं आहे. ड्रॉप बॉक्स खाली करण्यासाठी डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स ड्रॉप बॉक्स स्टुडंट वर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर आपल्या समोर संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल. ड्रॉप बॉक्स शून्य करणे म्हणजे काय, तर जे विद्यार्थी आपल्या ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं करंट स्टेटस काय आहे, ते विद्यार्थी सध्या शिकत आहेत की नाही, ते विद्यार्थी ड्रॉप आउट झालेले आहेत का, ते विद्यार्थी इनएक्टिव्ह आहेत का, ते डुप्लिकेट आहेत का, त्या विद्यार्थ्यांची डेथ झालेली आहे का, की ते विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर गेलेले आहेत, या सर्व बाबी त्या ठिकाणी मेन्शन करणे म्हणजेच ड्रॉप बॉक्स खाली करणे होय. तर चला मित्रांनो, मी ड्रॉप बॉक्स ओपन केलेला आहे. या ड्रॉप बॉक्स वर काम करताना मी शेवटून जातो आहे कारण ही शाळा ज्युनियर कॉलेज आहे आणि या ज्युनियर कॉलेज मधून जे विद्यार्थी 12वी पास होऊन पुढे गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या ड्रॉप बॉक्स मधून रिमूव्ह करायचा आहे. हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याच्या राईट साईडला डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉप बॉक्स स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्या
केल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि यामध्ये एक महत्वाचं ऑप्शन आहे आणि ते म्हणजे पासआउट. या पासआउट वर जर आपण क्लिक केला तर यामध्ये एक ऑप्शन येईल आणि तो म्हणजे क्लास 12 पासआउट. जर हा विद्यार्थी 12वीची एक्झाम देऊन पास होऊन जर बाहेर गेलेला असेल तर आपल्याला क्लास 12 पासआउट दाखवावं लागेल आणि अपडेट वर क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी या ड्रॉप बॉक्स मधून निघून जाणार आहे, तो आपल्याला दिसणार नाही. आणि त्यामुळे हे जे ऑप्शन्स आणि हे जे स्टेटस आहे यावर आपल्याला माहिती भरत असताना अचूकपणे माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी दुसरा विद्यार्थी घेत आहे आणि या विद्यार्थ्याच्या डू यू वॉन्ट टू चेंज ड्रॉप बॉक्स स्टेटस वर क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत आणि ही विद्यार्थिनी शाळा सोडून गेलेली आहे, इरेग्युलर झालेली आहे आणि ती ड्रॉपआउट झालेली आहे आणि त्यामुळे इथे मार्क ड्रॉपआउट केलेला आहे. जेव्हा रिमार्क वर मी क्लिक करेन तेव्हा वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील. त्या विद्यार्थ्याने शाळा का सोडली? ती अनाथ होती का, की तिला शाळेमध्ये येण्यासाठी वाहतूक सुविधेची अडचण होती, की आर्थिक अडचणीमुळे तिने शाळा सोडलेली आहे, की ती सतत गैरहजर होती किंवा आणखीन काही वेगळं कारण आहे का, की त्याचबरोबर तिला कुठे जॉब मिळालेला आहे का? हे सर्व कारण या ठिकाणी दिलेले आहेत आणि यातील अचूक असं कारण मुख्याध्यापक यांना सिलेक्ट करायचं आहे. ही जी विद्यार्थिनी आहे ती सतत गैरहजर आहे आणि त्यामुळे स्टुडंट अब्सेंट सिन्स मेनी डेज हे कारण दाखवून आपल्याला अपडेट वर क्लिक करायचं आहे, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्या विद्यार्थिनीचा स्टेटस अपडेट केलेला आहे आणि तो स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर मी दुसरा विद्यार्थी घेतो आहे आणि या विद्यार्थ्याच्या परत या चेकबॉक्स वर क्लिक करतो आहे. या विद्यार्थ्यांनी एक्झामच दिलेली नाही आहे, ती शाळेमध्ये इरेग्युलर होती आणि त्यामुळे या विद्यार्थिनीचा जो स्टेटस असेल तो स्टुडंट अब्सेंट सिन्स मेनी डेज आणि याला आपल्याला अपडेट करायचा आहे. त्यानंतर आपण तिसरा विद्यार्थी घेऊ आणि समजा तो विद्यार्थी इनॅक्टिव्ह करायचा असेल तर मग मार्क इनॅक्टिव्ह वर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला 3 वेगवेगळी कारण पाहायला मिळतील. त्या विद्यार्थ्याची डेथ झालेली असेल किंवा तो विद्यार्थी डुप्लिकेट झालेला असेल किंवा त्या विद्यार्थ्याची चुकीची एंट्री झालेली असेल तर अशा विद्यार्थ्याला मार्क इनॅक्टिव्ह करायचा आहे आणि त्यातील जे काही पर्टिक्युलर कारण असेल ते कारण नमूद करून अपडेट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आणखीन एक केस घेऊ आणि ती आहे मूव टू अदर मोड ऑफ स्टडी आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर 4 ऑप्शन्स ओपन होतील. पहिलं आहे की त्या स्टुडंटनी कुठल्या तरी नॉन रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा ओपन स्कूलिंग मध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा एखाद्या अनरिकग्नाइज्ड शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे किंवा त्या विद्यार्थ्याने ITI पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेतलेला असावा किंवा 10वी नंतर जे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात आणि त्या शाळा ज्या UDAS मध्ये येत नाही अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतलेला असेल तर मग आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो 5वं ऑप्शन मार्क ड्रॉपआउट आणि विद्यार्थी ड्रॉपआउट होण्याची वेगवेगळी कारण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. एखाद्या विद्यार्थ्याला जॉब लागलेला असेल आणि तो विद्यार्थी जॉबला गेल्यामुळे त्यांनी जर शाळा सोडली असेल तर एम्प्लॉयमेंट दाखवायचं आहे आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती फार खराब असेल आणि त्यामुळे तो विद्यार्थी आपल्या पालकांना मदत करण्यासाठी शाळेत येत नसेल तर मग आपल्याला इकॉनॉमिक रिझन दाखवायचं आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याचं घर शाळेपासून फार लांब अंतरावर असेल आणि त्याला जाण्यासाठी बस किंवा ऑटो किंवा इतर कुठलंही माध्यम उपलब्ध नसेल आणि त्यामुळे जर तो शाळेमध्ये येत नसेल तर मग आपल्याला ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज दाखवायची आहे. नंतर मित्रांनो पुन्हा एक ऑप्शन घेतो ते म्हणजे मायग्रेटेड टू अदर रिजन. हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. आपले विद्यार्थी अनेकदा स्थलांतरित होत असतात. बरेचदा त्या गावामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसतात आणि त्यामुळे विद्यार्थी या शहरातून त्या शहरामध्ये किंवा या तालुक्यातून त्या तालुक्यात इतर राज्यामध्ये जातात आणि अशा ठिकाणी जेव्हा आपण मायग्रेटेड वर क्लिक करू तेव्हा आपल्या समोर 4 वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत की तो इतर राज्यामध्ये स्थलांतरित झाला किंवा तो इतर तालुक्यामध्ये शिकायला गेला किंवा त्यांनी दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर केलं किंवा तो दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेला आहे. जर त्या विद्यार्थ्याची एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला माहित असेल, या विद्यार्थ्याचं आजचं करंट स्टेटस काय आहे, तर आपल्याला हे ऑप्शन घ्यायचं आहे. मी चौथं ऑप्शन घेतो आहे ते म्हणजे ड्यू टू प्रोग्रेशन. इथे क्लिक केल्यानंतर एखादा विद्यार्थी प्रमोट होऊन पुढे गेलेला आहे किंवा एखादा विद्यार्थी TC घेऊन पुढे गेलेला आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं स्टेटस जर आपल्याला माहित नसेल, काय झालं हे माहित नसेल, तो विद्यार्थी शिकत आहे की नाही हे माहित नसेल आणि त्या विद्यार्थ्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसेल तर मग ड्यू टू प्रोग्रेशन TC हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. मित्रांनो
मित्रांनो, हे काम महत्वाचं आहे. ड्रॉपबॉक्स शून्य होईल असं मी म्हणणार नाही, परंतु या ड्रॉपबॉक्स मध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, त्याचा स्टॅटस आपण इथे नमूद करू शकतो. हा नमूद करण्यासाठी आपल्याला फार जास्त काही वेळ लागत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर अवश्य प्रेस करावं. त्यावर प्रेस केल्यानंतरच मी जे काही व्हिडिओ तयार करणार आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर एज्युकेट भारतच्या माध्यमातून एम आहे की या राज्यामध्ये जे काही आपले मुख्याध्यापक, शिक्षक आणि नॉन टीचिंग कर्मचारी आहेत त्या सर्वांना आपल्या शाळेचे ऑनलाईन ऑफलाईन काम स्वतः करता यावीत यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. तुमचा सपोर्ट मला हवा आहे. जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करणार नाही, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही, व्हिडिओला लाईक करणार नाही, व्हिडिओ शेअर करणार नाही, तोपर्यंत मला प्रेरणा मिळणार नाही. पुढे भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.